नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी पालक पराठे कशा प्रकारे बनवणार आहे त्याची रेसिपी। त्यासाठी मी पालक आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडे मी गव्हाचं पीठ पण चाळून घेतलेलं आहे, साईडला ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडे मी मिरची थोडं घेतलेलं, त्याला लागणारं साहित्य घेतलेलं आहे। मिरची थोडं घेतलेलं आहे, त्यानंतर थोडीशी तीळ घेतलेलं आहे, जिरे, ओवा आणि थोडीशी कोथिंबीर आणि लसूण। आता मी हे सगळे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण घालून घेणार आहे। बारीक करून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे। आता ह्याला मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे साईडला। आता मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं। आता मी त्याच्यामध्ये पालक घालून घेणार आहे। ह्याला आता मी एक 5 मिनिटं बॉईल करून घेणार आहे। आमच्या दक्षला भूक लागलेली आहे, आमची अम्मा कधी खायला दिल असं झालेलं आहे त्याला। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। आता त्याच्यातून मी पालक काढून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेतलेलं आहे, जे मिरची बारीक केलेलं त्याच्यामध्ये। बघू शकताय मी ह्याच्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता मी ह्याची परत प्युरी बनवून घेणार आहे। अशा प्रकारे मी प्युरी बनवून घेतलेलं आहे, बघू शकता। आता मी या गव्हाच्या पिठामध्ये घालून घेणार आहे। मिरचीचा ठेचा पण मी घालून घेतलेला आहे। आता ह्याला व्यवस्थित मळून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे। आणि आता ह्याला मी व्यवस्थित मळून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी आणि थोडंसं त्याच भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं घालून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी आणि थोडंसं तेल घालून घेणार आहे। जसं थोडं थोडं पाणी लागेल तसं मी घालून घेतलेलं आहे।
असं मी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. आमच्या दक्षला आता भूक लागलेली आहे. आता पीठ 15 मिनिटं मी भिजवण्यासाठी ठेवलेलं. आता मी ह्याचे लाटून घेणार आहे, पराठे बनवून घेणार आहे. तिकडे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. एवढा गोळा घेतलेला आहे मी. पीठ लावून घेतलेलं, आता लाटून घेते. आणि ह्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. ह्याला आता मी व्यवस्थित लाटून घेणार आहे. असं मी लाटून घेतलेलं आहे. आता ह्याला भाजून घेते. थोडं तूप तव्यावर घालून घेतलेलं आहे. आता हा पराठा मी व्यवस्थित दोन्ही बाजूंना भाजून घेणार आहे. आणि थोडंसं तूप लावून घेणार आहे. ह्याला तेल जरी लावलं तरी चालते. अशा प्रकारे मी पराठा बनवून घेतलेला आहे. दक्षला आमच्या भूक लागलेली आहे. चला बाय बाय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.